नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये। सर्वांचीच दिवाळी खूप आनंदात गेलीच असेल, तसेच आमचीही खूप आनंदात गेलेली आहे। दिवाळीचेच काही शॉर्ट्स मी थोडेसे रेकॉर्ड करून ठेवलेले होते, ते मी तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करत आहे। तर या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिवाळीसाठी फॅमिली मेंबर्सचे आगमन, अभ्यंग स्नान, 1 किलोचे गुलाबजाम, 4 लिटरची बासुंदी, त्याचबरोबर 1.5 किलो बेसनचे लाडू। असा हा आमचा दिवाळीचा सगळा तामझाम आणि फॅमिली टाईम। तर चला मेन व्लॉगला सुरुवात करूया। हा धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे। घर थोडंफार सजवलेलं आहे आणि दिवाळी सेलिब्रेशनसाठी फॅमिली मेंबर्सचं आगमन झालेलं आहे। माझ्या दिराची फॅमिली आलेली आहे, माझे सासू सासरे आधीच आलेले आहे। आम्ही सगळे मिळून सोबत दिवाळी साजरी करतो दरवर्षी। बरं, मी शंकरपाळी बनवत होती, जवळजवळ 1 किलोची शंकरपाळी मी बनवत होती आणि माझी बहीण म्हणजे माझी जाऊ, लहान जाऊ, ती आल्याच तिथे कामाला लागलेली आहे। मी तिला म्हटले की अगं थोडंसं फ्रेश हो, बसून घे, पण ती म्हणे ठीक आहे थोडी मदत करते आणि नंतर मी फ्रेश होईल, असं तिचं म्हणणं होतं। तर असं आम्ही दोघांनी गप्पा करत करत ह्या शंकरपाळी बनवल्या आहे। गोड शंकरपाळी आहेत। आत्तापर्यंतचा माझा फराळ, चिवडा, अनारसे, शेव, शंकरपाळी, चकली आणि लाडू, रव्याचे लाडू, रवा पिठीचे लाडू बनवून झालेले आहे। आणि दुसऱ्या दिवशीचा हा आता ज्या दिवशी नरक चतुर्दशी होती त्या दिवशी आम्ही सगळेजण अभंग स्नान करतो। तर ही माझ्या घराची परंपरा आहे। मी सगळे जे मुलं, घरातले पुरुष यांना तेलाने मालिश करतो आम्ही आणि छानपैकी त्यांना उटणं लावतो। अशा पद्धतीने हे आमचं अभंग स्नान आम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशीच पार पाडतो। आणि त्या दिवसाच्या ह्या छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ज्या मी इथे शेअर करत आहे। खूप छान असा हा सोहळा पार पाडलेला आहे त्या दिवसाचा आणि खूप आनंदाने पूर्ण फॅमिली आम्ही या अभंग स्नानाचा आनंद घेतलेला आहे। काही थोडे फोटोशूट केले। असा हा आनंदाचा हा क्षण मी कॅमेऱ्यात टिपलेला। अभ्यंग स्नानासाठी खूप छान सुंदर अशी थाळी माझ्या बहिणीने सजवलेली होती। खूप सुंदर असे ते फोटोशूट झाले। आणि आता वळूया त्या दिवसाच्या संध्याकाळी। त्या दिवशी संध्याकाळी मी बनवत आहे बेसनचे लाडू। आता हे जे लाडू आहे याचं साधारणसं पीठ असतं, म्हणजे जे बेसनचं पीठ असतं ते डायरेक्ट मळून घ्यायचं। जवळजवळ 1 किलोच्या थोडं कमी होतं हे पीठ। साधे 2 पावशर जे असतात ना आपले मापी पावशर, ते मोजून मी हे पीठ मळलेलं आहे। साध्या पाण्यातच ते मळायचे असतात आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या असतात। पुऱ्या किंवा पापड्या किंवा मग मोठी पोळी लाटून मी त्याचे तुकडे तुकडे करून घेतले आणि ते लाटायचे असतात आणि त्यांना डायरेक्ट तुपामध्ये तळायचे असतात। असे हे लाडू बनतात माझ्याकडे बेसनचे। रवा पिठीचे लाडू आधीच तयार झालेले आहे, मागच्या व्लॉगमध्ये मी ते शेअरही केलेले आहेत। आता बनवत आहे मी बेसनचे लाडू। हे नरक चतुर्दशीच्या संध्याकाळची ही क्लिप्स आहेत। त्या दिवशी दुपारी बरंचसं म्हणजे छान स्वयंपाक वगैरे झाला, सगळ्यांनी जेवणं वगैरे केली आणि संध्याकाळी 5ला मी या कामाला लागलेली आहे। तर अशा पद्धतीने ह्या पापड्या म्हणजे पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत बेसनाच्या। थोड्या लालसर ह्या तळायच्या असतात जेणेकरून लाडू खूप दिवस टिकतात। तुपामध्ये त्या तळायच्या असतात। आता ह्या जोपर्यंत गार होतील तोपर्यंत मी करायला घेत आहे 1 किलो गुलाबजाम। म्हणजे 1 किलो म्हणजे हे जे आहेत गुलाबजाम, हे 500 ग्रामचं ते पॅकेट आहे। त्यात लिहिलेलं आहे की 2 किलो साखरच्या चासणीमध्ये त्याला करायचे आहे, म्हणजे ते वजनी 1 किलोच्याही जास्त होतील। हे सगळं करत असताना दूध आलेलं आहे, म्हणजे उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही बासुंदी, पुरणपोळी असा आमच्या घरामध्ये बेत असतो, देवीला तो नैवेद्य असतो। मग ते 4 लिटर दूध आलेलं आहे ते सर्वात आधी मी भांड्यामध्ये काढून घेते आहे, कारण की ते महत्त्वाचं आहे। त्याला उकळणं किंवा बासुंदी बनवणं महत्त्वाचं आहे आत्ताच्या आत्ता। म्हणून मी 2 भांड्यांमध्ये त्याला काढलं आहे, की तेवढं मोठं भांडं नव्हतं म्हणून 2 पातेल्यांमध्ये मी ते केलेलं आहे आणि त्याला मी गॅसवर चढवून दिलेलं आहे। ते बारीक सिम गॅसवर ते आता उकळत राहील। आणि माझं जे काम आहे जे सुरूच आहे, म्हणजे बघा इकडे त्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, त्या गार होत आहेत आणि इकडे मी गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते छानपैकी दुधामध्ये मळून घेतलेलं आहे। त्याला आधी गाळून घेतलं आणि त्यानंतर त्याला दुधामध्ये मळून घेतलेलं आहे। असं ही दिवाळीची लगबग आणि दिवाळीचे हे फराळाचे जिन्नस करण्यामध्ये मला खरंच खूप आनंद मिळतो। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवे लागण्याची वेळ झालेली आहे। मुलं पण थोडंसं मदतीचा हात देतात। आता बाहेर ते पणत्या लावत आहेत। अशी आमची ही दिवाळी सगळ्यांसोबत सेलिब्रेट होते, म्हणजे घरातल्या सगळे मेंबर्स आम्ही एकत्र येतो आणि दिवाळी खूप आनंदाने सेलिब्रेट करतो। आता दिवाळी म्हटले की अनेक कामं असतात, एका व्यक्तीने ते करणे शक्य नसतात, सगळे मिळूनच ते कामं होत असतात। आणि त्याच पद्धतीचं एक आहे ते म्हणजे फुलांचे तोरण बनवणे, फुलांचे हार बनवणे। हे काम हॉलमध्ये बसून मुलं आणि माझी जाऊ म्हणजेच माझी बहीण हे काम करत आहे। मुलांनी तिला सगळे फुलं वेगवेगळे करून दिले, म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे आणि कलरचे फुलं त्यांनी वेगवेगळे केले आणि आता मग ते हार गुंफण्याचं काम सगळ्यांचे मिळून सुरू आहे। आणि बाहेर मुलांनी अशा पद्धतीने ह्या पणत्या लावलेल्या आहेत।
तर असा हा माझा घरचा आजचा लूक आहे. घरातले सगळे मेंबर हसत खेळत गप्पा एकमेकांच्या सोबतीचा आनंद घेत आहोत आम्ही. आणि माझं जे किचनमधलं काम आहे त्याकडे मी पुन्हा परतलेले आहे, कारण मला गुलाबजाम बनवायचे आहे, त्यानंतर लाडू बनवायचे आहे आणि त्याचबरोबर स्वयंपाकही करायचा आहे. तर हे सगळे विचार डोक्यातही चालू आहेत. पण फॅमिलीसोबत असताना असं असतं ना की कितीही काम असलं ना ते काम काम वाटत नाही. खूप आनंद मिळतो त्या कामातून, कारण सगळेजण मिळून आम्ही हे सगळं फराळ खाणार आहोत आणि हा आनंद काही वेगळाच असतो. आता या ठिकाणी माझ्या सासूबाई पण मदतीला आलेल्या आहेत. ज्या पुऱ्या मी तळून ठेवलेल्या होत्या त्या हाताने त्या मोडून देत आहेत. ॲक्च्युली त्यांना मिक्सरमधून काढायच्या असतात, पण त्या हाताने जर त्यांनी आधीच मोडून ठेवल्या तर ते काढणं सोपं जातं. काम सुरू असतानाच महालक्ष्मी स्तोत्र एका दुसऱ्या मोबाईलवर सुरू आहे. अशी ही दिवाळीची आमची लगबग. आता मी घेते आहे चाचणी करायला, कारण की गुलाबजामुन वळून झालेले आहेत. चाचणीच्या साखरेमध्ये फक्त पाणी टाकलेलं होतं आणि आता त्याला फक्त उकळून घेत आहे. 2 किलो साखर सांगितलेली होती, पण 2 किलो एवढी साखर न टाकता मी त्यामध्ये फक्त 1.5 किलो साखर टाकलेली आहे आणि पाणी टाकून त्याची चाचणी तयार करते आहे, म्हणजे ते उकळून घेते आहे. आता बाकी काम म्हणजे जे स्वयंपाकाची तयारी आहे, माझ्या बहिणीने थोडे कांदे टमाटे कापून ठेवलेले आहेत. दुपारी खूप छान स्वयंपाक होता, म्हणजेच मसाला फ्लावर, भात, चपाती असं आमचं जेवण होतं. त्याच्यामुळे आता एवढी भूक नाही आहे सगळ्यांना, म्हणून कढी खिचडी मला करायची आहे. इकडे दूध उकळत आहे आणि घरात जो काही पसारा झालेला आहे हे सगळं करताना माझी सासूबाई आणि माझी जाऊ म्हणजे माझी लहान बहीण हे सगळं काही ते आता आवरत आहेत, कारण दिवाळी आहे. घरही स्वच्छ दिसायला पाहिजे, कामंही होत आहेत, फराळाचंही होत आहे आणि सगळे मिळून आम्ही हे सगळं काही आवरतो, कामं करतो. यात आता एवढं आहे की जे मेन किचनचं काम असतं ना ते माझ्याकडे असतं. ॲक्च्युली ते मला आवडही आहे आणि बाकीची सगळी कामं घरातली, मग जी छोटी मोठी कामं असतात ते सगळे मिळून आम्ही आवरतो. सो मोस्ट ऑफ माझी लहान बहीण माझी जाऊ ते बाकीचे सगळे छोटे छोटे जे कामं असतात ते सगळे ते आवरते. ॲक्च्युली ती कामं खूप जास्त असतात, ती दिसून येत नाही. माझं काम तरी दिसून येतं की मी इथे स्वयंपाक करते आहे, ह्या वस्तू बनवते आहे, पण तिचं कामही खूप मोठं असतं. आणि आम्ही दोघं मिळून असं आम्ही पूर्ण फॅमिलीची दिवाळी साजरी करतो असं समजा. म्हणजे आमच्या फॅमिलीच्या धुरा आम्ही दोघं बहिणी आहोत आणि आम्ही दोघं बहिणी माझ्या सासूबाई मिळून ह्या गुलाबजामुनप्रमाणेच आमची दिवाळी अगदी गोड करतो. भरपूर फराळ बनतो, खूप फराळ बनतो. असं वाटतं की अरे एवढा फराळ खाल्ला जाईल का, पण मी सांगते जसं जसं दिवाळी संपायला यायला लागते ना आपोआपच तो फराळही संपायला लागतो, कारण मुलं हॉस्टेलला जातात आणि त्यांच्यासोबत तो बाकीचा फराळ बांधला जातो. बघा इतके छान सुंदर हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी ही करते आहे थोडंसं क्लिनिंग. पुन्हा ह्या क्लिनिंग सुरूच असतात, कारण कामंही तेवढे आहेत, पदार्थही तेवढे बनत आहेत. तर घरातली क्लिनिंगच्या कामांची जी जबाबदारी आहे ती माझ्या बहिणीकडे असते आणि स्वयंपाकाची जबाबदारी माझ्याकडे असते. कढी खिचडी करायची आहे, मसाला खिचडी मी करते आहे सगळ्यांसाठी. म्हणजे खूप भरपूर तांदूळ आहे, ते दिसत नाही या ठिकाणी, पण बरेचसे तांदूळ आहेत आणि मोठ्या कुकरमध्ये मी ती खिचडी लावते आहे. तिकडेच सोबतच चाललेलं आहे बासुंदी. 2 पातेल्यांमध्ये होती, तिला आता मी एका पातेल्यामध्ये करून घेते. छानपैकी आटत आहे आणि ही माझी मसाला खिचडी फोडणी करून झालेली आहे. खिचडीची फोडणी झाल्यानंतर मी त्यातच थोडेसे तांदूळ परतून घेते आणि गरम पाणी टाकते. याच्याने खिचडी खूप जास्त टेस्टी बनते. ही खानदेशी खिचडी आहे. खानदेशची असं समजा की स्पेशालिटी असते मसाला खिचडी किंवा काळ्या मसाल्याची खिचडी, आणि ही सगळेच जणच आवडीने खातात. अशी ही खिचडी माझी त्या ठिकाणी तयार आहे. 5 वाजेपासून मी किचनमध्ये उभे आहे. जवळजवळ आता 8:30 झालेले आहेत. थकायला होतं खरंच. दिवाळी असली ना कामं भरपूर असतात, थकायलाही होतं, पण कामांची लगबग आणि कामांचा उत्साह काही वेगळाच असतो. दिवाळीचे दिवसच काहीतरी वेगळे असतात. आता यांचा टी व्ही टाईम सुरू आहे. बाकी लोक हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत आहेत आणि मी आणि माझी बहीण आम्ही लागलेलो आहोत किचनमध्ये. ती काही ड्रायफ्रूट्स कट करून देते आहे, जे बाकी बासुंदीमध्ये जातील आणि बाकी जातील लाडूमध्ये, कारण ते बेसनाचे लाडू बनवायचे त्यासाठीचे ते सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ती कट करते आहे. आता बासुंदी छानपैकी आटून झालेली आहे. आता ही 4 लिटरची होती, जवळजवळ आटून हे दूध 2.5 लिटर झालेलं आहे. 2 वाट्या त्यामध्ये मी साखर घातलेली आहे. हे प्रमाण अगदी बरोबर बसतं. तर 2 वाटी साखर जर आपण म्हटलं तर ती वजनाने अर्धा किलोपेक्षा थोडीशीच कमी भरते. आटून 2.5 लिटर झालेल्या या दुधामध्ये जवळजवळ 450 ग्रॅम किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त साखर पडते आणि त्याचं प्रमाण बरोबर बसतं. वेलची पूड टाकलेली आहे आणि इकडे मी कढीची तयारी करते आहे. अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि त्या दहीमध्ये मी 2 मोठे चमचे बेसन घातलेलं आहे. इकडे माझी बासुंदी तयार झालेली आहे. त्यात मी ड्रायफ्रूट्स टाकले. बस या बासुंदीचं काम आता संपलेलं आहे. ड्रायफ्रूट सगळे शेवटी टाकते. ड्रायफ्रूट न तळता टाकते मी. मला ज्याही पदार्थामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतात ना ते कट करून मी डायरेक्ट टाकते, त्यांना तळत नाही.
तळल्यामुळे काय होतं माहिती का, त्यांची टेस्ट चेंज होते आणि ती मला आवडत नाही, तर माझी ही सवय आहे. आता खिचडी माझी झालेली आहे आणि कढीला मी फोडणी देते. कढीला एकदम साधीशी फोडणी देते. कढीपत्ता, मोहरी, लसूण, मिरची अशी फोडणी, थोडंसं हिंग अशी कढीला फोडणी असते. त्यात मी थोडंसं मीठ आणि साखर टाकते, थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ. आणि आता जेवढी ही कढी आहे ना, त्या हिशोबाने मी 4 चमचे छोटे 4 चमचे त्यात साखर घालणार आहे. अशी ही कढी आमच्या घरात आवडीने खाल्ली जाते. यात मी हळद घालत नाही. अशीच ही कढी माझ्याकडे बनते. कढीला फोडणी झाली, त्याच्यानंतर त्याला मीठ टाकलं गेलं आणि 4 छोटे चमचे मी साखर घालत आहे. कढीला छानपैकी उकळी आल्यानंतर त्यात मी घालणार आहे कोथिंबीर आणि झालं. आजचा जो जेवणाचा बेत आहे तो रेडी झालेला आहे. कढी खिचडी एकदम सिंपल असा हा बेत आहे, जो रेडी आहे सगळ्यांसाठी, सगळ्या कुटुंबासाठी. आता वळूया लाडूंकडे. आता लाडूंचं हे जे माझ्या सासूबाईंनी हाताने मळून ठेवलेलं होतं, त्यालाही म्हणजे जे हाताने बारीक केलं आहे तेही आणि हे जे मोठे तुकडे आहेत तेही मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घ्यायचे आहेत आणि त्यांना चाळणीने चाळायचे आहेत. सगळेजण आता जेवणाच्या तयारीला बसलेले आहेत, म्हणजे जेवणासाठी बसले आहेत आणि मी हे काम घेऊन बसले आहे. कारण की एकदाचं जेवण झालं की मग बरेचसे कामं होत नाही, थोडंसं स्थूलपणा येऊन जातो. म्हणून मी जेवणाच्या आधीच बरेचसे कामं आटोपण्याच्या मागे असते. बघा, गाळणीने चाळून, म्हणजे ती गाळणी जी आहे ना ती खूप जास्त बारीक नाही आहे, थोडीशी जाडसर ती गाळणी आहे. मिक्सरमध्ये फिरवलेलं हे जे पुरीचं पीठ आहे ते त्या ठिकाणी गाळते आहे. सोबतच माझी बहीण जी आहे ती सगळ्यांना वाढते आहे. यूज अँड थ्रोचे प्लेट मागून घेतले आहेत. दिवस रात्रीचे आम्ही 10 लोक आहोत आणि बऱ्याच वेळा कामवाली खूप लेट येते किंवा ती येतच नाही. दिवाळीच्या वेळी दांडी मारते. हा मागच्या वेळेचा अनुभव आहे आमचा, म्हणून ह्यावेळेस आम्ही यूज अँड थ्रोच्या प्लेट मागवल्या आहेत आणि त्यात आम्ही छानपैकी जेवण एन्जॉय करतो आहोत. म्हणजे गप्पा करत करत या ठिकाणी सगळेजण जेवणाला बसलेले आहेत. मी माझं काम करते आहे आणि छान गप्पा होत आहेत आणि कामही होत आहे. आता हे थोडंसंच माझं काम राहिलेलं होतं, म्हणून तो हात बाजूला न करता ते काम पूर्ण करावं असं मला वाटतं. बघा किती छानसा हा रवा पडलेला आहे. आता फक्त कढी खिचडीच नाही तर घरात तर भरपूर बनतं आहे, पण बाहेरूनही येतं दिवाळीच्या काळामध्ये, तर ते फरसाण किंवा शेव वगैरे त्या खिचडीसोबत खाता आहेत मुलं आणि छानपैकी एन्जॉय करत आहेत. आणि माझं हे काम जे आहे तेही या ठिकाणी सुरू आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे त्या पुरी मी दळून घेतल्या मिक्सरमध्ये आणि त्या पूर्णपणे गाळून घेतलेल्या आहे. अगदी शेवटच्या छोटासा हा जो रवा बाकी आहे तेवढाच राहिलेला आहे. सगळं काम आता संपलेलं आहे. हा रवा तयार होऊन झालेला आहे. मग त्यानंतर बघा, पाहू शकता अगदी छानसा असा रवा तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी फॅमिली टाईम सुरू आहे आमचा. गप्पा, भरपूर गप्पा. खूप दिवसांनी भेटतो, एकत्र येतो आणि खूप काही सांगायचं असतं. अशा वेळेस मोबाईल वगैरे सगळं बाजूला पडतं आणि आम्ही गप्पांमध्ये रंगून जातो. सासरेबुवांचं जेवण झालेलं आहे तरी ते गप्पा सोडून जात नाही आहे, गप्पा करत आहेत आणि मी या ठिकाणी माझं प्लेट वाढून घेतलेली आहे आणि कढी खिचडी एन्जॉय करते आहेत. तर या जेवायला सगळ्यांनी. ठीक आहे, आता जेवण झालेलं आहे. आता आवरावर सुरू झाली आहे. मी या ठिकाणी करायला घेते आहे लाडूसाठीचं पाक. आता या ठिकाणी जेवढं पीठ मी मोजलेलं होतं ना त्याच्याबरोबर निम्मे मी साखर घेतलेली आहे आणि त्यात पाणी टाकून एक तारी पाक हा बनवायचा असतो. थोडा वेळ लागतो याला, म्हणून जेवण वगैरे सगळं मी आटोप दिलं आणि त्यानंतर निवांत मी आणि माझी बहीण हे सगळं करायला घेतो आहोत. आता आमचं समीप घेऊन आलेलं आहे हे कॅडबरी सेलिब्रेशन, म्हणजे त्याला मिळालेलं गिफ्ट त्याच्या वडिलांकडून, तो आम्हाला दाखवतो आहे छानपैकी. आता तिकडे माझं पाक करणं सुरू आहे. हे गुलाबजाम छानपैकी गार झालेले आहेत, तर पूनम त्यांना बॉटलमध्ये भरून ठेवते आहे, काचेच्या बॉटलमध्ये. असे हे 1 किलोचे किंवा त्यापेक्षा जास्तच असतील हे गुलाबजाम. हे तयार आहेत. सुंदर असे गुलाबजाम बाटलीत भरल्यानंतर छान फिलिंग येते आहे. म्हणजे एक पदार्थ छान सुंदर जमला आणि तो झालेला आहे. दुसरा पदार्थ म्हणजे हाच बघा. अशा पद्धतीने 1 तारी पाक मी याचा करते. 1 तारी पाक झालेला आहे. थोडंसं तूप गरम करून त्या रव्यामध्ये मी टाकलेलं आहे, कारण पुऱ्या तळल्या त्या तुपामध्येच तळल्या, पण मग थोडं तूप मला कमी पडेल असं मला वाटत होतं, म्हणून मी तूप त्याच्यावर टाकलेलं आहे. आता तो चम्मच एवढा गरम होता ना, त्याला हात लावणं शक्य नव्हतं. त्याला तसंच राहू दिलं पिठामध्ये आणि ते तूप तिला मी सांगितलं की त्याला तू कालव, आणि तिकडे ती वेलदोडे वगैरे याची पूड बनवते आहे आणि इकडे माझं पाकाचं काम सुरू आहे. म्हणजे पाक पूर्णपणे झालेला आहे. आता याला फक्त टाकायचं आहे त्या रव्यामध्ये, बेसनच्या रव्यामध्ये जो मी केलेला आहे. तर याला कळीचे लाडू असं म्हणतात आमच्याकडे. तुम्ही जर कोणी ब्लॉग पाहत असाल, तुमच्याकडे या लाडवांना काय म्हणतात निश्चित कमेंट करून सांगा. तर आता हा पाक टाकल्यानंतर असं वाटतं की अरे पूर्णपणे पातळ पातळ होऊन गेला आहे, कसं होईल, पण हे गार झाल्यानंतर आपोआपच लाडू वळणा इतकं होऊन जातं.
आणि हे लाडू टिकण्यासाठी मी त्या ज्या पुऱ्या आहेत ना ते खूप छानपैकी लालसर तळून घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त दिवस हे लाडू टिकतात. जर आपण कमी तळल्या तर ते हे लाडू जास्त दिवस टिकत नाही. हा आमचा अनुभव आहे, आमच्या दोघं बहिणींचा अनुभव आहे, म्हणून आम्ही थोडंसं लालसर याला तळून घेतो. बघा म्हणजे बासुंदी या ठिकाणी रेडी झालेली आहे 4 लिटरची, ती बाजूला ठेवून दिलेली आहे. हा जो लाडूचा रवा आहे तोही छानपैकी तयार झालेला आहे आणि लाडू वळण्याइतपत तो गार झाल्यानंतर आम्ही त्याचे लाडू वळून घेतलेले आहेत. थोडेसे लालसर दिसत आहेत पण ते नंतर दुसऱ्या दिवशी पिवळे दिसतात. आता सगळं संपल्यानंतर जवळजवळ 12 वाजलेले होते. मग आम्ही पुन्हा एका रूममध्ये बसलो, कारण गप्पा अपूर्णच होत्या. मुलंही येऊन बसले, माझ्या सासूबाई येऊन बसल्या आणि आम्ही गप्पा करतो आहोत. हीच काय ती दिवाळीची मजा असते आणि ह्या दिवाळीची वाट आम्ही वर्षभर पाहत असतो, कारण एकमेकांना भेटण्यासाठी, एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा करण्यासाठी. तर मैत्रिणींनो, असा आमचा हा फॅमिली टाईम एन्जॉय करत पहा. माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर किती थकवा आहे दिवसभरच्या कामांचा, पण तो थकवा बाजूला ठेवून आम्ही छानपैकी हे सगळं काही एन्जॉय करतो आहोत. तर हा व्लॉग मी या ठिकाणी संपवत आहे. व्लॉग जर आवडला असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, एनर्जेटिक रहा. बाय.